मुंबईतील 236 भूखंडांच्या लीज पॉलिसीला पालिका सभागृहात शिवसेनेनं विरोध केला। हा विरोध शिवसेनेनं बिल्डरांच्या मदतीसाठी केल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला। बालहट्टामुळे मराठी माणसाचं नुकसान झाल्याची टीकाही त्यांनी केली। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरासमोर येऊन लढण्याच्या आव्हानालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। त्यांचं आव्हान स्वीकारूनच विधानसभेला सामोरं गेल्याचा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं। सुधार समितीत तोंड शिवून बसताना कोणी त्यांच्यावर एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीचं काही प्रेशर होतं का? आणि शिमगा जेव्हा सभागृहात केला त्यावेळेला सुद्धा कोणाच्या निर्देशावरून केलाय का? आणि त्याचं उत्तर ज्यांनी शिमगा केला त्यांना द्यावं लागेल। स्वतःच्या बाळहट्टापायी 80% मराठी मुंबईकराला स्वतःच्या घराच्या पुनर्विकासापासून दूर नेण्याचं काम ज्या लोकांनी केलंय त्यांना मुंबईकरांना उत्तर द्यावं लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।